असं वाटतं की जगात श्रीमंत म्हणजे काय, तर त्यांनी नीट ऑक्सिजन घेतला की तो श्रीमंत. तुम्ही कितीही श्रीमंत असला तरी 500 वर्ष जगत नाही. तुम्ही कितीही श्रीमंत असला, कितीही तुमची क्वालिटी लाईफ असली, शेवटी तुम्हाला चांगला ऑक्सिजनच लागतो ना. आणि तो ऑक्सिजन विकतचा आणून किंवा असं आणून किती वर्ष जगणार आहे. शेवटी एसीच्या वाऱ्यापेक्षा तुम्हाला झाडाचा वाराच चांगला वाटतो. तर हे लक्षात घेतलं पाहिजे की झाडा इतकी श्रीमंती दुसरी नाही. तर तुमचं श्रीमंती काय आहे, तर तुमच्याजवळ किती झाडं आहेत, तुमच्या बँकेत किती झाडं आहेत, कुठल्या देशात किती जास्त वन विभाग आहे, चांगलं झाडं आहे, तो खरा देश श्रीमंत मानला जातो. तसं तुमची श्रीमंती त्याच्यावर नाही की तुमची वृक्ष बँक केवढी मोठी आहे, तुमच्या बँकेत किती करोड आहेत, कागदोपत्री करोड किती आहेत त्याला महत्त्व नाही, तुमच्याजवळ किती वृक्ष आहेत. बापू मागच्या वेळेस आपलं आंदोलन पहिल्या वेळेस तपोवनातलं आणि खूप एका कंपनीच्या जागेसाठी उभारण्यासाठी कत्ल करण्यात होते. तुम्ही आंदोलन केलं होतं, त्याबद्दल काय सांगता? नाही, कुठेही पहिली झाडं वाढायला खूप वेळ लागतो आणि त्या झाडाचं परिपक्व होणं, त्याची फळं फुलं येणं याच्यासाठी किमान 8-10 वर्षाचा काळ असतो. तर अशी झाडं जर तोडली तर ते नुकसान परत कधीच भरून येत नाही. आणि ऑलरेडी आपण 70 वर्षात माझ्या डोळ्यासमोर मी 65 वर्षात बघितले, इतकी झाडी माझ्या डोळ्यासमोर कमी झाली. ते खरं आपण त्याच्यामुळं आपण विकृत होत चाललो आहे. तर जितकं झाडीत तुम्ही राहाल तेवढं तुम्ही समाधानी राहाल.